राज्याचे जवळजवळ 6 वेळेला उपमुख्यमंत्री होते आणि अशा उपमुख्यमंत्र्यांचा ज्या वेळेला अपघात होतो त्या अपघाताची सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं असं मला वाटतं. कारण एकंदर आपण त्या अपघाताचं चित्रण पाहिलं. सकाळी 8-8:30ची वेळ होती आणि येताना असं विमान हे असं तिरकं आपल्याला दिसतंय. येतानाच विमान ते असं तिरकमांसारखं तिरकं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काही लोकांचं म्हणणं असं आहे की धावपट्टीवरती ते आलं नाही. काही लोकांनी असं सांगितलं की त्या विमानाचा आवाज वेगळाच येत होता आणखी, असं त्यातनं निष्पन्न होत आहे. मग नेमकं पायलटला अडचण काय होती, ते विमान खाली आल्यानंतर सरळ रेषेमध्ये यायला हवं, ते असं वाकडं का आलं. आणि म्हणून याच्यामध्ये या विमानाच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी होणं आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा जर अपघात होत असेल अशा पद्धतीनं तर त्याबाबत चौकशी होणं खूप गरजेचं आहे. मग यानंतर विमानानं कुठलाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते कोणी जाणार नाहीत. मग जे विमान हे असुरक्षितेचं साधन आहे असं होईल, ते असं होईल. म्हणून याच्यामध्ये अधिक स्पष्टता येणं आवश्यक आहे, गरजेचं असं मला वाटतंय. शासनानं दिल्लीने याची नोंद घेतली पाहिजे, केंद्र सरकारने याची नोंद घेतली पाहिजे. केंद्र सरकारच्या देखील अत्यातला विषय आहे, म्हणून तातडीनं याची सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.